नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीविद युट्यूब चॅनलवर. बघा शेतकरी मित्रांनो, आज आहे 31 मे 2025 रोजीचे आजचे कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा, कारण की आपण आजच्या या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्यातील निवडक महत्वाच्या बाजार समितीतील कांद्याचे बाजारभाव पाहणार आहोत. चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया. बघा शेतकरी मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती नारायणगावमध्ये एकूण आवक आली आहे 58 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 300 रुपये, सर्वाधिक दर भेटला 1600, तर सर्वसाधारण दर राहिला 1200 रुपये. पुढील बाजार समिती खेड चाकणमध्ये एकूण आवक आली 150 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 900 रुपये, तर सर्वाधिक दर बाजारभाव राहिला 1500 रुपये आणि सर्वसाधारण बाजारभाव राहिला 1300 रुपये. पुढील बाजार समिती शिरूरमध्ये एकूण आवक आली 2895 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 300 रुपये प्रति क्विंटल. जास्तीत जास्त भेटलाय 1750 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर राहिला 1100 प्रति क्विंटल. पुढील बाजारामध्ये मोशी मध्ये आवक आली 933 क्विंटल. कमीत कमी दर भेटलाय 1000 रुपये, सर्वाधिक दर भेटलाय 1600 रुपये आणि सर्वसाधारण दर राहिला 1300 रुपये. पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडीमध्ये एकूण आवक आली आहे 18084 क्विंटल. कमीत कमी दर भेटलाय गुलटेकडी 400 रुपये प्रति क्विंटल, सर्वाधिक दर भेटला 1500 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दराला 950 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती पारनेरमध्ये एकूण आवक आली 13294 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 200, सर्वाधिक दर भेटला 2000, तर सर्वसाधारण दर राहिला 1300 रुपये. पुढील बाजार समिती संगमनेरमध्ये एकूण आवक आली 16233 क्विंटल. कमीत कमी दर भेटलाय 200 रुपये, सर्वाधिक दर भेटलाय 1701 रुपये आणि सर्वसाधारण दर राहिला 950 रुपये. पुढील बाजार समिती कोपरगाव मध्ये एकूण आवक आली 4832 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 500 रुपये, सर्वाधिक दर भेटला 1550 आणि सर्वसाधारण दर राहिला 1300 रुपये. पुढील बाजार समिती आहे सोलापूरमध्ये विक्रमी आवक आली आहे सर्वाधिक 25828 क्विंटल. कमीत कमी बाजार भेटला 100 रुपये, सर्वाधिक बाजार भेटला 2000 रुपये, तर सर्वसाधारण बाजार भाव राहिला 1100 रुपये. पुढील बाजार समिती सांगली एकूण आवक आली 5470, सर्वसाधारण दर राहिला 500 रुपये, सर्वाधिक दर राहिला 1700 रुपये, सर्वसाधारण दर राहिला 1100 रुपये. पुढील बाजार समिती लासलगाव एकूण आवक आली 22308 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 700, सर्वाधिक भेटला 1961 रुपये आणि सर्वसाधारण राहिला 1400. पुढील बाजार समिती मध्ये एकूण आवक आली 20057 क्विंटल. कमीत कमी बाजार भेटला 500, सर्वाधिक भेटले 1700 रुपये आणि सर्वसाधारण राहिला 1400 रुपये. पुढील बाजार समिती निफाडमध्ये एकूण आवक आली 4471 क्विंटल. कमीत कमी बाजार भेटला 500, सर्वाधिक भेटला 2001, सर्वसाधारण राहिला 1400 रुपये. पुढील बाजार समिती राहतात एकूण आवक आली कांद्याची 6020 क्विंटल. कमीत कमी दर भेटलाय 500 रुपये प्रति क्विंटल, सर्वाधिक दर भेटला 1800 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण राहिलाय 1350 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती आंदरसूल मध्ये एकूण आवक आली 4000 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 150 रुपये, सर्वाधिक दर भेटला 1513 आणि सर्वसाधारण राहिलाय 1100 रुपये. पुढील बाजार समिती येवलामध्ये एकूण आवक आली 7000. कमीत कमी दर भेटलाय 200 रुपये, सर्वाधिक दर भेटलाय 1450, सर्वसाधारण दर राहिला 1050. पुढील बाजार समिती मुंबई मार्केटमध्ये एकूण आवक आली 11477 क्विंटल. कमीत कमी दर भेटलाय 800 रुपये, सर्वाधिक भेटलाय 1750 आणि सर्वसाधारण राहिला 1250. पुढील बाजार समिती मनमाड एकूण आवक 3000 क्विंटल. कमीत कमी दर 300, सर्वाधिक दर 1500 आणि सर्वसाधारण दर राहिला 1100 रुपये. पुढील बाजार समिती मंगळवेढा 129 क्विंटलची आवक 640 रुपये. कमीत कमी बाजार भेटला 2000 रुपये, सर्वाधिक बाजार भाव घेतला आणि सर्वसाधारण राहिला 1500 रुपये. पुढील बाजार समिती महत्वाची बाजार समिती आहे पिंपळगाव वसवंत मध्ये एकूण आवक आली आहे 24000 क्विंटलची. कमीत कमी दर भेटला 400 रुपये आणि सर्वाधिक दर भेटला 2251 रुपये. आजचा सर्वाधिक दर 2251 रुपये आणि सर्वसाधारण दर राहिला 1500 रुपये. पुढील बाजार समिती नाशिकमध्ये एकूण आवक आली 4406 क्विंटल. कमीत कमी दर 275, सर्वाधिक 1451 आणि सर्वसाधारण 950. पुढील बाजार समिती कोल्हापूरमध्ये एकूण आवक आली 9050. कमीत कमी दर 500, सर्वाधिक दर 1800, तर सर्वसाधारण दर राहिला 1000 रुपये. पुढील बाजार समिती अमरावतीत एकूण आवक आली 330 क्विंटल. कमीत कमी दर बाजारभाव राहिले 600 रुपये, सर्वाधिक बाजारभाव भेटलाय 1200 रुपये आणि सर्वसाधारण बाजारभाव राहिलाय 900 रुपये. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आणि अशाच दैनंदिन बाजारभाव अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय जवान जय किसान. धन्यवाद.